पहिलीच्या विद्यार्थ्यांना जी ITS एक्झाम होते आपल्या इचलकरंजीमध्ये, त्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, त्यावरती आधारित आपण थोडासा अभ्यास करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळाक्षरांवरती फोकस करायचा आहे आपल्याला. कारण मूळाक्षरामध्ये मूळाक्षरं तुम्हाला पाठ आहेत, परंतु मूळाक्षरांचा जो सिक्वेन्स आहे तो आपल्याला पाहायचा आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पुस्तक ओपन करूयात. तर या ठिकाणी पेज आलेले, इथं तुम्हाला काय दिलेलं आहे मूळाक्षर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे माहिती का, 2009च्या शासन निर्णयानुसार 2 स्वर मराठी भाषेमध्ये घेण्यात आलेले. त्यामध्ये ॲ आणि अ हे स्वर तुम्हा सर्वांना माहिती, मी वर्गामध्ये शिकवलेलं आहे. परंतु या ॲ आणि अ ह्या स्वरांना स्थान कुठं दिलेले, मराठी जे सूर आहेत त्यांच्यामध्ये त्यांना स्थान, त्यांची प्लेस कुठं ठेवलेले त्यांना, तर एच्या नंतर ॲ येतोय आणि ओच्या नंतर अ येते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. कारण हे MPSC तुमच्या सरळ सेवा भरतीमध्ये मोठमोठ्या एक्झाममध्ये सुद्धा या 2 स्वरांवरती आधारित प्रश्न विचारले जातात. तसेच खाली जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्ष आणि ज्ञ हे 2 अक्षरावरती लक्ष द्यायचे. कारण क्ष आणि ज्ञ हे जोड अक्षर आहेत, ते स्वतंत्र अक्षर नसून ते जोड अक्षर आहेत. तर या 2 स्वरांवरती सुद्धा सर्वांनी फोकस करायचे. त्याचबरोबर आजच्या अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला मराठी पाहिल्याच्या नंतर आज तुम्हाला जो मी घरी अभ्यास दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आज शिकवलं गेलेलं आहे ते म्हणजे इंग्लिशचे फोनिक साऊंड शिकवलेले आहेत. आणि त्या फोनिक साऊंडवरती आधारित तुम्हाला काय दिलेलं आहे, परत मी कशा पद्धतीने इंग्लिश वाचायची त्याच्यामधले 2 लेटर वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत. 2 लेटर वर्ड्स देताना मी तुम्हाला आधी फोनिक साऊंड शिकवलेले आहेत. एला काय म्हणतात, ॲ म्हणतात. बीला काय म्हणतात, ब म्हणतात. सीला काय म्हणतात, क म्हणतात. असं झेडपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु ते जे एला ॲ म्हणतात याचा वापर कसा करायचा आपल्याला इंग्लिश वाचत असताना, तर तो वापर कसा करायचा आहे, तर या ठिकाणी दिलेले पहा 2 लेटर वर्ड्स. इथं एम असा शब्द दिलेला आहे, पण एला रीड काय करतात ॲ आणि एमला रीड काय करतात म. ॲम दोघांचं रीडिंग करताना तो साऊंड काय झाला आहे ॲम. खाली काय दिले परत ॲन. खाली काय दिले त्याच्यानंतर ॲज, ॲट. या अशा पद्धतीचे शब्द घरच्यांकडून आपण वाचून घ्यायचे. ते शब्द मी तुम्हाला बोर्डवरती कसे दिले होते ते आपण या ठिकाणी पाहू. बोर्डवरती देताना मी तो सिक्वेन्सनुसार दिलेले आहेत, ते मी तुम्हाला घरच्या अभ्यासामध्ये सुद्धा पाठवलेले आहेत. हे लक्ष द्या, इथं बोर्ड तयार केला आहे आपण. वरती वॉवेल्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये जसे मराठीमध्ये 14 स्वर आहेत तसे इंग्लिशमध्ये 5 स्वर आहेत. AEIOU या 5 स्वरांवरती आधारित इंग्लिशचे शब्द तयार होतात. म्हणजे मराठीमध्ये एखादा शब्द तयार होत असताना त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार हे लावून तो शब्द तयार होत असतो. तसे इंग्लिशमध्ये AEIOU हे सूर लागून एखादा शब्द तयार होत असतो. त्यामुळे वॉवेल्स लक्षात ठेवायचे. वॉवेल्स जर लक्षात ठेवले तर कॉन्सोनंट लक्षात ठेवायची गरज नाही. एवढं साधं आणि सिंपल आहे. तर वर्गामध्ये तुम्हाला आज काय घेतलं मी, CVC वर्ड्स या ठिकाणी दिलेले बघा. पहिला शब्द काय दिला आहे BAT, परंतु याला रीड करत असताना, वाचत असताना BAT म्हणायचं नाही. त्याला काय वाचायचं BAT बॅट, CAT कॅट, MAT मॅट, FAT फॅट, HAT हॅट, RAT रॅट. त्यानंतर BAN बॅन, CAN कॅन, MAN मॅन, FAN फॅन, PAN पॅन, RAN रॅन. त्यानंतर BAD बॅड, DAD डॅड, MAD मॅड, FAD फॅड, HAD हॅड, PAD पॅड. त्यानंतर DAM डॅम, JAM जॅम, RAM रॅम, MAM मॅम, HAM हॅम, SAM सॅम. त्यानंतर दिले
ब ॲग बॅग, ट ॲग टॅग, र ॲग रॅग, ग ॲग गॅग, व ॲग वॅग. हे CVC वर्ड्स तुम्ही वारंवार वाचायचे. तर CVC वर्ड्स वाचायच्या आधी तुम्हाला हे फोनिक साऊंड या ठिकाणी शिकवलेले. या फोनिक साऊंडमध्ये लक्षात ठेवण्यासारखे काही फोनिक साऊंड आहेत. त्यामध्ये सीला क वाचायचं, ईला ए वाचायचं, एचला ह वाचायचं, आयला ई वाचायचं, यूला अ वाचायचं आणि डब्ल्यूला व. हे अक्षर लक्षात ठेवायचे. का लक्षात ठेवायचे? यांचे साऊंड वेगळे दिलेले आहेत. त्यांना वाचतात वेगळं आणि साऊंड वेगळे दिलेले आहेत. परंतु बाकीचे जे अक्षर आहेत याच्यामध्ये डी त्याला वाचतात ड, म्हणजे वाचण्यात आणि त्याचा साऊंड होण्यात सेम आहे. एफ फ, इथं परत जी एक लक्षात ठेवायचं आहे. इथं जी म्हणतात आणि त्याला काय वाचायचं? ग वाचायचं. जे से ज. बाकीचे फोनिक साऊंड तुमच्या लगेच लक्षात येऊन जातील, परंतु हे जे 5-6 आहेत याच्यावरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं. हे करत असताना तुम्हाला मी काल परत 2 लेटर वर्ड्स घेतले होते. हे 2 लेटर वर्ड्स वाचत असताना बघा, पूर्ण इंग्लिश भाषेमध्ये एवढेच 2 लेटर वर्ड्स आहेत. म्हणजे 2 अक्षरी शब्द पूर्ण इंग्लिश भाषेमध्ये एवढेच आहेत. त्यामुळे याच्यावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करायचे. ए पासून तयार होणारे 4 आहेत, ई पासून तयार होणारे 4, आय पासून तयार होणारे 4. ह्याच्यामध्ये एम ॲम, एन ॲन, एटी ॲट, एस ॲज, एच ई ही, बी बी, एम ई मी, डब्ल्यू ई व्ही, आय टी ईट, आय एन इन, आय एस इज, आय एफ इफ. त्यानंतर ओ पासून तयार होणारे 8 आहेत. 8 ते 10 शब्द आहेत ओ पासून. त्यामुळे ओवरती जरा लक्ष द्या. ओ सुरुवातीला आला तर त्याचा साऊंड वेगळा होतो, नंतर आला तर त्याचा साऊंड वेगळा होतो. या ठिकाणी पाहू, ओ से ऑन, फोनिक साऊंड लक्षात घ्यायचा. ऑफ, ऑक्स, ऑर, यनो नो, जिओ गो, येलो लो, यसो सो. या ठिकाणी त्यानंतर यू पासून तयार होणारे 2च आहेत. अ प, यू पी अप, अ स. त्यानंतर खाली ओ पासून तयार होणारे डू आणि टू. इकडं सो आहे, पण इकडं डी ओला काय वाचले? डू. इकडं आणि इकडच्या साऊंडमध्ये फरक आहे, त्यामुळे डू आणि टूला थोडं वेगळं लिहिलेलं आहे. त्यानंतर शेवटच्या लाईनमध्ये दिले एम वाय माय, बी वाय बाय आणि एच आय हाय. अशा या पद्धतीचे 27 2 लेटर वर्ड्स आहेत. यांचा सराव करायचा. सुरुवातच आपली फोनिक साऊंड, त्यानंतर 2 अक्षरी शब्द, त्यानंतर 3 अक्षरी शब्द. आज तुम्हाला मी फक्त ए जे CVC वर्ड्स आहे त्याच्यामध्ये एमध्ये असणारे शब्द घेतलेले आहेत. त्यानंतर ईमध्ये असणारे घ्यायचे, त्यानंतर आयमध्ये असणारे घ्यायचे, त्यानंतर यू, नंतर ओ. असे सर्व CVC वर्ड्स आपल्याला वर्गामध्ये शिकायचे आहेत. तरी तुम्ही हळूहळू मराठी शिकता शिकता इंग्लिश भाषासुद्धा शिकायची आहे. परत त्यासोबत आपल्याला प्रत्येक व्यक्तींचे नाव इंग्लिशमध्ये कसे तयार करायचे हे सुद्धा शिकायचं आहे. माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना या ठिकाणी बाय बाय करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.